छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिल्यानंतर अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा आहे। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अंबादास दानवे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही करण्यात आला। पाहूया याबाबतचा आमचा हा खास रिपोर्ट। अंबादास दानवे यांनी मी हातात हात घेऊन त्या ठिकाणी मी प्रचार करणार। आता आम्ही दोघं जण एकत्र हातात हात घेऊन काम करणार आणि उद्धव साहेबांना रिझल्ट देणार। मला असं वाटतं श्रीनिवास पाटलांकडून बऱ्याच जणांनी आदर्श घेतला पाहिजे की अशा पद्धतीनं दुसऱ्यांना संधी द्यावी। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाकडनं चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवे नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। अंबादास दानवेंनी संभाजीनगरमधनं निवडणूक लढवण्याची इच्छा अनेकदा व्यक्त करून दाखवली होती। मात्र उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेल्या अंबादास दानवेंची मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडनं नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला। आम्ही उद्धव साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो आणि आभार मानायला आलो होतो। त्यांचे भांडणं सुरू झाले भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटात की आम्हाला द्या, ते म्हणजे आम्हाला द्या, त्यांच्यातच भांडणं चाललं। नाही जलील आता काहीच नाही आहे, जलील आता काहीच नाही आहे, संपला तो। अंबादास दानवे यांनी मी हातात हात घेऊन त्या ठिकाणी मी प्रचार करणार। आता आम्ही दोघं जण एकत्र हातात हात घेऊन काम करणार आणि उद्धव साहेबांना रिझल्ट देणार। पण उमेदवारीचा मुद्दा होता, तो दिवशीच विषय संपलेला आता मी संघटनेच्या सगळ्या निवडणुकीच्या हिशोबाने पण माझ्याकडे सगळे पेपर्स पडलेले सगळे। आता येणाऱ्या काळात कशा पद्धतीनं सामोरं जायचं, कोणत्या कोणत्या गावात काय काय पॉलिसीज असाव्या, काय काय धोरणं ठेवायची, समोरचा उमेदवार कोण येतो, या सगळ्या चर्चा चालू आहे। आणि मला वाटतं संभाजीनगर शिवसेना 100% आता खैरे साहेब उमेदवार मिळाले, खैरे साहेब आमचे नेते आहेत, निवडून येतील। निवडून आणण्यासाठी आम्ही दिवसाचं रात्र करू, रक्ताचं पाणी करू, कारण शिवसेना हे महत्त्वाची आमच्या दृष्टीनं। संभाजीनगरमधनं उमेदवारी न मिळाल्यामुळे दानवेंनी अप्रत्यक्षरित्या अनेकदा आपली नाराजी व्यक्त केली आहे। तसंच श्रीनिवास पाटलांनी घेतलेल्या निर्णयावरूनही अंबादास दानवेंनी नाव न घेता चंद्रकांत खैरेंना टोला लगावलाय। मला असं वाटतं श्रीनिवास पाटलांकडून बऱ्याच जणांनी आदर्श घेतला पाहिजे की अशा पद्धतीनं दुसऱ्यांना संधी द्यावी, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली। मला वाटतं त्यांनी जे निर्णय घेतलेला आहे निश्चित आता मान्य शरद पवार साहेब याच्यातून योग्य तो उमेदवार देतील। परंतु मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच फार वरपासून तर खालपर्यंत हा टोला म्हणायचं, टोला नाही, हा एक जनरली तरुणांना संधी मिळाली पाहिजे, नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे। खैरे आणि दानवेंच्या नाराजी नाट्यावर भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराडांनी देखील टीका केली आहे। चंद्रकांत खैरेंनी कधीच अंबादास दानवेंचा सन्मान केला नसल्याचं म्हणत भागवत कराडांनी खैरेंना टोला लगावलाय। तर नितेश राणेंनी देखील अंबादास दानवेंसंदर्भात सूचक वक्तव्य केलंय। चंद्रकांतजी खैरे यांनी तत्कालीन जिल्हा प्रमुख आताचे विरोधी पक्षनेते यांचा सन्मान कधीही केला नाही। म्हणजे मला आठवतंय एकदा तरी फिजिकली जिल्हा प्रमुख असताना अंबादासजीवर त्यांनी हात उगारला होता, हात मांडला होता। अंबादासजी दानवे यांनी मागच्या 10 वर्षापासून लोकसभेची तयारी केली होती, म्हणून ते नाराज असतील। अंबादास दानवे ही माझ्याकडे जी माहिती आली हे मूळ संघाच्या विचाराचे आहेत। त्यांनी संघाच्या शाखेमध्ये ते पहिले जायचे असं माहिती माझ्याकडे आहे। आणि एकदा तो संघाच्या संस्कारामध्ये वाढलेला व्यक्ती संघातून कधी लांब जात नाही, परिवारातून कधी लांब जात नाही, असा अनुभव आतापर्यंत असल्यामुळे आगे ते होता येईल। छत्रपती संभाजीनगरमधनं चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळाल्यानंतर अंबादास दानवे नाराज आहेत। दरम्यान त्यांच्या नाराजीनंतर शिंदे गटाकडनं त्यांना ऑफर देखील देण्यात आली आहे। त्यामुळे आता जरी अंबादास दानवे खैरेंच्या सोबत असले तरी आगामी काळात ते वेगळा निर्णय घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।